नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला वाळूजमधील घोटाळ्याबद्दल सांगणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज या गावातील ग्रामपंचायत कशाप्रकारे बिल काढते हे तुमच्यासमोर लाईव्ह तुम्हाला एक्सपोज करणार आहे. आणि तुम्हाला देखील तुमच्या गावाचा हा घोटाळा उघडायचा असेल किंवा किती बिल आले, किती बिल पास झाले, सरपंचांनी किती पैशाचे बिलं काढले, ग्रामसेवकांनी किती पैशाचे बिलं पास केले, हे कळायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मी उदाहरणासाठी वाळूज गाव घेत आहे. तुम्ही वाळूज हा गावाचा पुरा तपशील इथे पाहू शकता. तर चला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपल्याला जायचे आहे मेरी पंचायत या ॲपवर. ओके, इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यास तुम्हाला दिसणार नाही, समोर गेलं इथं लोकेशन परमिशन येते. लोकेशन परमिशनला ओके म्हणायचं आहे, अलाउ करायचे आहे. ओके, आता इथं मी पहिलेच वाळू सिलेक्ट केलेले. तुम्ही लॉग इन केल्यानंतर असं सिलेक्ट युअर पंचायत येतं. पंचायत इथं चेंज पण करते ते बघा. हे सगळं टाकावं लागतं तुम्हाला, तुमचा जिल्हा, राज्य, तालुका आणि गाव कोणतं आहे. तर मी हे छत्रपती संभाजीनगर गंगापूर वाळूज. ओके, बॅक आलो. ही वाळूज पंचायत दिसली, ही वाळूज. नंतर त्यांचा सरपंच कोण आहे, त्यांचे सरपंच आहे सैदा नबी पठाण. ओके, वाळूज या गावचे सरपंच सैदा नबी पठाण सध्याचे सरपंच. आणि त्यानंतर ग्रामसेवक उत्तम चांगदेव भोंडवे, म्हणजेच सचिव उत्तम चांगदेव भोंडवे. ओके, त्याच्यानंतर आबोट पंचायत, इथे तुम्हाला सर्व दिसेल. एम्प्लॉई स्टॉप. ओके, सेक्रेटरी म्हणजेच ग्रामसेवक. ओके, बघू शकता. चला आता तुम्हाला दाखवतो फंड. वाळूज या गावाला किती फंड भेटला 2025-26 या आर्थिक वर्षात. वाळूज गावासाठी किती फंड आला हे बघा. पंचायत फंडमध्ये जायचं आणि तुम्ही हे कोणत्याही गावाचं चेक करू शकता. तुमच्या गावाची पंचायत निवडून तुमच्या गावाचाही फंड इथे दिसतो. फंड रिसिव्ह, हे बघा याच्यावर गेलं, फंड रिसिव्ह. ओके, याला वेळ लागतो थोडा. आले, हे बघा मित्रांनो, 2025-26 या आर्थिक वर्षात वाळूजसाठी एक्सपेक्टेड फंड होता 9,27,80,870 रुपये. आणि त्यांना ॲक्च्युअलमध्ये फंड किती मिळालेला आहे, 5,18,08,707 रुपये फंड मिळालेले आहे. आणि त्यांनी त्याच्यातले त्यांचे काम 3,14,72,124चे खर्च ॲक्च्युअलमध्ये त्यांनी केलेला आहे. आता बाकी 2 कोटीचे काम चालू असेल किंवा काय ते माहीत नाही. आणि इथे बा मागच्या 2024-25 आर्थिक वर्षाला 2,95,00,000 असे बिलं यांना म्हणजे फंड रिसिव्ह झाले आहे. एक्सपेंडिचर तर 12 कोटीचे होते, 2 कोटी असे इतके फंड वाळूज याच्यासाठी आले. आता यांनी खर्च कुठे केला आपण ते बघूया. हे तर फंड रिसिव्ह झालं हे कळलं आपल्याला. आता ते ॲक्टिव्हिटीज अंडर प्लॅनमध्ये जायचं आहे. ॲक्टिव्हिटीज अंडर प्लॅन म्हणजे यांचे अजून 2025-26 या आर्थिक वर्षातले काम चालू आहे. ही तर कंप्लीटेड पण दिसतं आणि ऑनगोईंग पण दिसतं. कंप्लीटेड बघा, हे बघा, कन्स्ट्रक्शन ऑफ न्यू पाईप वॉटर सप्लाय स्कीम. याच्यासाठी 2 लाख यांनी खर्च केले, 2 लाखाची बिलं काढलेली सरपंचांनी. आता याचा आपण फोटो बघूया. बघा याच्यासाठी यांनी 2 लाख काढले. ओके, बरं समजू शकतो, याच्यासाठी 2 लाख काढले. चला आता ऑनगोईंगमध्ये बघा, हे 10 लाखाचं बिल, इमर्जन्सी ब्रेकडाऊन आणि अपग्रेडेशन. आता तुम्ही याचे फोटो पाहिले तुम्हाला असेल. 10 लाखाच्या बिलासाठी फोटो बघा, एकच पाईपाचा फोटो 4 टाकलेला आहे. याच्यासाठी यांनी 10 लाखाचं बिल काढलेलं आहे वाळूज ग्रामपंचायतीने. हे बघितलं का, हे 4 फोटो आहे. याच्यासाठी यांनी 10 लाखाचं बिल काढलेलं आहे. आणि याचं बिल तुम्हाला इथं दिसेल. हे बघा, हे